तर नमस्कार मित्रांनो, मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. मित्रांनो, आजची जी जाहिरात असणार आहे ती पंजाब अँड सिंध बँक यांच्याकडून ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची अंडरटेकिंग बँक म्हणजेच भारत सरकारचा एक उपक्रमाअंतर्गत येणारी बँक आहे. या बँकमध्ये लोकल बँक ऑफिसर या पदासाठी म्हणजेच स्थानिक अधिकारी या पदासाठी ही भरती होत असून यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा असणार आहेत. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून यासाठी अर्ज करू शकता. तुमचं नोकरीचं ठिकाण हे महाराष्ट्रामध्येच असणार आहे. तर चला डिटेलमध्ये माहिती बघूया. त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबच्या अपडेटची माहिती देण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यासाठी मित्रांनो ऑलरेडी ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर सांगतो. त्याआधी वॅकन्सी बघूया. टोटल मित्रांनो जागा यासाठी असणार 1000 जागा असणार आहेत टोटल. यासाठी ऑल इंडियाचे कॅन्डिडेट यासाठी अर्ज करू शकतात. सर्व स्टेटसाठी ही जागा असणार आहेत. आपण आज महाराष्ट्रासाठी बघणार आहोत. इथे बघा, महाराष्ट्रासाठी टोटलची जागा असणार आहेत 60 वॅकन्सी टोटल असणार आहेत. तुम्हाला मराठी लँग्वेज येत असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर एस-सीसाठी 9 जागा, एस-टीसाठी 4 जागा, ओ-बी-सीसाठी 16 जागा, ई-डब्ल्यू-एससाठी 6 जागा आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 25 जागा. अशा टोटल 60 जागा यामध्ये असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, यासाठी वयाची अट किती असणार आहे ते बघूया. यामध्ये मित्रांनो एज लिमिट जी असणार आहे ती बघा, कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष ही वयाची अट असणार आहे. त्याचबरोबर ही कॅटेगरी ओपनसाठी असणार आहे हा क्रायटेरिया. इतर ज्या काही कॅटेगरी आहे त्यांना वयामध्ये सूट दिली जाणार आहे. ते बघूया. एस-सी-एस-टी कॅटेगरीसाठी 5 वर्षाची वयामध्ये सूट दिली जाणार आहे. एज रिलॅक्सेशन असणार आहे. त्याचबरोबर ओ-बी-सी कॅन्डिडेटसाठी 3 वर्षाच्या वयामध्ये सूट दिली जाणार आहे आणि पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटसाठी 10 वर्षाची वयामध्ये सूट असणार आहे. तर अशा प्रकारे एज रिलॅक्सेशन असणार आहे. यामध्ये मित्रांनो आता तुम्हाला पगार किती असणार आहे ते बघूया. इथे बघा, तुम्हाला 48,000 पासून 85,920 रुपये इतकं पे स्केल असणार आहे. सॅलरी मित्रांनो हाय स्केलची यामध्ये राहणार आहे. त्याचबरोबर इतर जे काही अलाउन्स असणार आहे ते सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे. त्याचमुळे सॅलरी ही चांगल्या लेव्हलची यामध्ये असणार आहे. ज्या पदांसाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन यासाठी काय लागणार आहे ते आपण आता बघूया. मित्रांनो, यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, डिग्री, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. मात्र यामध्ये मित्रांनो तुम्हाला अनुभव सुद्धा कंपल्सरी लागणार आहे. इथे बघा, क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्समध्ये ब्रांच एक्सपिरियन्स ऑफ मिनिमम 18 महिने, कमीत कमी 18 महिन्याचा तुम्हाला कोणत्याही शेड्यूल कमर्शियल बँकेमध्ये किंवा रिजनल रुरल बँकेमध्ये तुम्हाला 18 महिन्याचा कमीत कमी एक्सपिरियन्स यामध्ये लागणार आहे. त्यानंतर यामध्ये तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे असणार आहे ते बघूया. तुमची निवड यामध्ये कशाप्रकारे असणार आहे ते त्यांनी सविस्तररित्या दिली आहे. निवडमध्ये मित्रांनो टोटल 5 फेज असणार आहे. पहिल्या फेजमध्ये रिटन एक्झाम असणार आहे. नंतर तुमची स्क्रीनिंग होणार आहे. पर्सनल इंटरव्ह्यू आणि फायनल मेरिट लिस्ट यामध्ये तुम्हाला लागणार आहे. आणि त्यानंतर तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणार आहे आणि मग फायनल सिलेक्शन यामध्ये असणार आहे. अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस यामध्ये असणार आहे. रिटन एक्झामसाठी मित्रांनो इथे टोटल 4 वेगवेगळे सब्जेक्ट असणार आहे. इंग्लिश लँग्वेज, बँकिंग नॉलेज, त्याचबरोबर जनरल अवेअरनेस, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड असे टोटल 4 वेगवेगळे सब्जेक्ट यामध्ये असणार आहेत. 120 क्वेश्चन असणार आहेत. 120 मार्कांसाठी ही एक्झाम असणार आहे. त्याचबरोबर 120 मिनिटांचा कालावधी तुम्हाला यामध्ये दिला जाणार आहे. आणि या एक्झामसाठी सेंटर जे असणार आहेत मित्रांनो हे सुद्धा महाराष्ट्रामध्येच असणार आहेत. तर इथे बघा, एक्झामिनेशन सेंटर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असणार आहेत. इथे बघा, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, त्याचबरोबर जळगाव, कोल्हापूर, नांदेड, अमरावती, अकोला ही सर्व सेंटर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असणार आहेत एक्झामसाठी. त्यानंतर आता बघूया यासाठी अर्ज कुठे करायचा. अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच यासाठी करायचा आहे. त्याचबरोबर अर्जासाठी फी असणार आहे. अर्जासाठी मित्रांनो एस-सी, एस-टी आणि पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटसाठी ₹100 ही ॲप्लिकेशनची फी असणार आहे. त्याचबरोबर जनरल, ई-डब्ल्यू-एस आणि ओ-बी-सी कॅन्डिडेटसाठी ₹850 ही ॲप्लिकेशनची फी यामध्ये राहणार आहे. त्यानंतर अर्जाची ही असणारी ऑफिशियल वेबसाईट, या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो ही जी पी-डी-एफ असणार आहे ती सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहे. तिथे तुम्हाला ही पी-डी-एफ मिळणार आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ही पी-डी-एफ डाउनलोड करा. पी-डी-एफ एकदा सविस्तर वाचा. जर या पदांसाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. त्यानंतर आता काही या अर्जाच्या महत्त्वाच्या डेट्स असणार आहेत ते आपण बघूया. तर यामध्ये मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झाली आहे. 31 मार्च 2026 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झाली आहे. शेवटची तारीख असणार आहे 20 एप्रिल 2026. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. त्याच्या प्रकारे मित्रांनो ही जाहिरात सविस्तर पद्धतीने बघितली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.